विविध समस्यात अडकलेले प्रसिद्ध राणीबाग इचलकरंजी येथील महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध असलेली राणीबाग आज अनेक समस्यात अडकून पडलेली आहे। सर्वत्र अस्वच्छतेमुळे याचा थेट परिणाम नागरिकांवर होऊन या बागेकडे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक इचलकरंजीकर टाळाटाळ करीत असल्याबद्दल नागरिकातून उघडपणे बोलले जात आहे। सद्यस्थिती या बागेत स्वच्छतेसाठी अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे स्वच्छतेचे नेहमीच बारा वाजलेले आहेत। त्यामुळे बागेमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे। लहान मुलांच्या खेळण्याची आणि खेळण्यासाठी असलेल्या उपलब्ध साहित्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झालेली आहे। त्यामुळे बालचमुनांना खेळण्याकरिता सद्यस्थितीला कोणतीच उपकरणे या राणीबागेत उपलब्ध झालेले नाहीत। महापालिकेच्या प्रशासनाकडून बालचमुनांसाठी खेळण्याकरिता विविध उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तथापि ही उपकरणे बसवण्याकरिता तज्ञ तांत्रिक कामगारांची महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे नवीन आणलेली उपकरणे वापराविना धूळ खात पडलेली आहेत। बागेमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या राणीबागेमध्ये सुरक्षा रक्षक अद्याप नेमलेला नाही, त्यामुळे नागरिकांचा सुरक्षतेचा प्रश्न चांगला ऐरणीवर आलेला आहे। दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी इचलकरंजीहून राणीबागेतून गजानन मोहिते। बोला। मी मीनाक्षी बुद्धिसे, मी इथे व्यवसाय करते। इथे प्रचंड लोक बागेमध्ये येत असतात ते, परंतु चोरी लुबाडी लई चालू आहे। इथे सीसी कॅमेऱ्याचं काही सुविधा नाही आहे। त्याच्या बाबतीत जर सीसीटीव्हीचं सुविधा व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे तुम्हाला। वडापावची विक्री करते, तर बरंचसं चोरी चाललेला आहे। त्या बाबतीत सीसी कॅमेरा नसल्यामुळे लईच चोरी चाललेला आहे। या एरियामध्ये महापालिकेने सीसीटीव्ही। मी इथलाच रहिवासी आहे, इचलकरंजीमधला तांबोळी। या बागेत नियमितपणे येत असतो। आता बघितलं मी राऊंड मारून तर घाणी साम्राज्य भरपूर आहे। वेळोवेळी साफ व्हायला पाहिजे, तसं होत नाही आहे। कसं आहे, रोगराई वाढत जाते। लहान मुलं असतात, परिसरामध्ये खेळत असतात, आणि म्हणजे बाकीचं जे साहित्य आहे व्यायामाचं म्हणा किंवा घसरगुंडी वगैरे सगळं काम व्हायला पाहिजे वेळेवर। सगळे हे नगरपालिकेचं वगैरे काम आहे, हे ज्या त्यावेळी व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे।